नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी यापूर्वीच एक व्हिडिओ हा तो ताजा सर्वे किंवा मतचाचणी आली आहे त्या संदर्भात केलेला आहे की ज्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे समाज घटक कशा प्रकारे मतदान करतील किंवा यापूर्वी त्या मतदार घटकांनी कुठल्या प्रकारे मतदान केले, म्हणजे विधानसभा निवडणुकीत कुठल्या प्रकारे मतदान केलंय आणि आता त्याच मुंबईमध्ये महापालिकासाठी जे मतदान होणार आहे त्यामध्ये ते विशिष्ट प्रमुख असे 3 घटक कुठच्या पद्धतीत मतदान करतील, हा जो सर्वे आलाय असेंडिया नावाच्या एका संस्थेचा, त्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की यामधल्या एका घटकाबद्दल वेगळं बोललं पाहिजे आणि तो घटक आहे मुस्लिम. पण आधी आठवण करून देतो की जो असेंडियाचा सर्वे आहे, जेव्हा चाचणी आहे, त्या चाचणीमध्ये जी विधानसभा निवडणुकीच्या वेळची मतविभागणी दाखवलेली आहे त्यात उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर होते आणि राज ठाकरे स्वतंत्र लढत होते. त्या दोघांना मिळालेल्या मतांचा जो किंवा मिळणाऱ्या मतांचा जो आकडा आलेला आहे तो जसाच्या तसा घेण्याची गरज नाही. पण ज्या वेळेला अशा सर्वेमध्ये एक फार मोठं जमीन आसमानाचा फरक पडल्यासारखं दिसतं, तेव्हा त्यातला जो गंभीर धोका आहे आणि प्रामुख्याने तो धोका ज्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला आहे त्याला जागृत करणं हे एक पत्रकार म्हणून मी माझं कर्तव्य मानतो. भले मी भाजपचा समर्थक आहे पण तरीही पत्रकार म्हणून माझी काही जबाबदारी आहे. आणि म्हणून हा जो असेंडियाचा सर्वे आहे त्यातले जे चक्रावून टाकणारे आकडे त्यामधला एक आकडा असा आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे जवळजवळ 14 महिन्यापूर्वी मुंबईतल्या 72% मुस्लिमांनी MBA म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून होते त्यांना मतं दिली होती. आणि आज महापालिका निवडणुकीमध्ये त्याच मुस्लिम घटकातून उद्धव ठाकरेंना मिळू शकणाऱ्या मतांचा आकडा हा 28% पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजे 72 ते 28 म्हणजे 44% घट आहे. अर्थात मराठी मतदार, मराठी, अमराठी आणि मुस्लिम अशा 3 घटकांचा मतदार म्हणून कौल कुठे आहे याचा सर्वे या असेंडिया संस्थेने केलेला आहे. आणि त्यामध्ये 58% मराठी मतदार हा विधानसभेच्या वेळेला महायुतीच्या बाजूने होता आणि त्यापेक्षा फारच कमी, मला वाटते 54% वगैरे, काय 34% वगैरे हा उद्धव ठाकरेंच्या बाजूला होता. पण मुस्लिम मतदार हा भरघोस उद्धव ठाकरेंच्या पारड्यात आपली मतं टाकायला धावत सुटला होता, हे त्या आकड्यातून दिसतं 72. आणि आता त्यापैकी फक्त 28% मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंना मत देणार आहे असं त्या सर्वेचा निष्कर्ष आहे. आणि मला असं वाटतं की ह्या विषयावर मी यापूर्वी बोललेलो सुद्धा आहे की मामूने धोका दिला उद्धव ठाकरेंना. आणि मी हा विषय सर्वे येण्याच्या पूर्वी सुद्धा बोललो होतो की ज्या प्रकारे माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मामू फॉर्म्युला हा उद्धव ठाकरेंना लाभदायक आहे असं सांगितलं जातंय, त्यातून मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंना कितपत मिळतील किंवा न मिळतील हे ठाऊक नाही. पण अजूनही उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये जो हिंदुत्व मानणारा मराठी किंवा हिंदू आहे मतदार, हिंदुत्व मानणारा, तो मात्र अशा सततच्या फॉर्म्युला प्रचारामुळे, मामू प्रचारामुळे उद्धव ठाकरे पासून दूर जाईल याची प्रचिती त्या सर्वेमध्ये आल्यामुळे मी त्या सर्वेच्या आधारे तो मामूने घात केला असा व्हिडिओ बनवलेला होता. पण नंतर माझ्या डोक्यात आणखीन एक गोष्ट आली की नुसतं इथे थांबता कामा नये. जर मुस्लिम मतांवर उद्धव ठाकरे नको तितके विसंबून राहिले असतील तर मग जितकी
सावधानता उद्धव ठाकरेंनी बाळगली पाहिजे, तितकंच मुस्लिम मतदारांना सुद्धा कानपिचक्या दिल्या पाहिजेत असं मला वाटलं, म्हणून हा वेगळा व्हिडिओ मी करतोय. हा व्हिडिओ मी एवढ्यासाठी करतोय की उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांसाठी काय केलं. आता सध्या एक प्रश्न सगळीकडे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आणि मुंबई तोडणं वगैरे ज्या अवयव उठवल्या जातात त्या संदर्भात मराठी माणूस जागा हो, तुझ्यापासून मुंबई तोडली जाणार वगैरे वगैरे जे काय सांगितलं जातं, तेव्हा दुसरा एक नॅरेटिव्ह चर्चेत असतो की उद्धव ठाकरेंनी किंवा ठाकरे बंधूंनी या मुंबईसाठी गेल्या 35-40 वर्षात केलं तरी काय. तर त्या विषयावर मी काय बोलणार नाही, पण माझा मुद्दा इतकाच आहे की मुस्लिम मतदार 72% 28% उद्धव ठाकरे पासून दूर जात असेल, गिरावट येत असेल, घटणार असेल मत, तर का घटतायत याचा विचार उद्धव ठाकरेंनी केलाच पाहिजे. पण त्यापेक्षा मला असं वाटतं की मुस्लिम मतदाराने सुद्धा गंभीरपणे याकडे बघितलं पाहिजे. कारण तो जो आकडा असेंडिया दाखवते की उद्धव ठाकरेंना 40 काय किती टक्के मत, सॉरी त्यापेक्षाही कमी 28% वगैरे, आणि 41% मत काँग्रेसकडे जाणार मुस्लिमांची. काँग्रेसने विधानसभेच्या आधी किंवा विधानसभेच्या नंतर मुस्लिमांसाठी असं काय केलंय की उद्धव ठाकरेंपासून काँग्रेसने फारकत घेतली आणि त्यामधल्या 72%पैकी 41% मतं काँग्रेसची, मुस्लिमांची ही काँग्रेसकडे जाणार आणि उद्धव ठाकरेंना तोच मुस्लिम मतदार वाऱ्यावर सोडणार. तर त्यासाठी काँग्रेसने मुस्लिमांसाठी असं काय केलंय, मुंबईतले असो किंवा देशभरातले असो, मुस्लिमांसाठी काँग्रेसने असं काय केलंय. आणि दुसरीकडे काँग्रेसने काय केलंय हा प्रश्न जसा आहे, तसंच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत गेल्यापासून किंवा हिंदुत्वाशी फारकत घेतल्यापासून मुस्लिमांसाठी काय केलं हे पण लक्षात घेण्यासारखं आहे. मला तरी वाटतं की मुंबईपर्यंत आपण मर्यादित राहिलो तर कुठल्याही काँग्रेस पक्षाने मुस्लिमांसाठी जे काही केलं नसेल त्यापेक्षा सर्वाधिक काम उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांसाठी केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केलेला नव्हता, त्यांच्या वडिलांनी केला होता. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष स्थापन केला होता. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मुंबई स्थापन केलेला हा पक्ष हा दीर्घकाळ जवळजवळ 20 वर्ष मुंबई ठाण्यापुरता अडकून पडला होता. तो 1988 नंतर 90 नंतर महाराष्ट्रव्यापी पक्ष झाला. महाराष्ट्रव्यापी पक्ष होण्यासाठी उद्धव ठाकरेंना मराठीच्या बरोबरच हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला. बाळासाहेब हिंदुत्ववादी झाले आणि त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रभर शिवसेना हा पक्ष गेला, राज्यव्यापी पक्ष झाला. एक राज्यव्यापी पक्ष म्हणून 1990 नंतर शिवसेनेला मान्यता मिळाली आणि बाळासाहेबांचा मुलगा असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा बाळासाहेबांचा जो वारसा असतो तो त्या मराठी आणि हिंदू अस्मिता यातून आलेला आहे. 1987 मध्ये मला वाटतं पार्ल्याची पोटनिवडणूक झाली. काँग्रेसचा आमदार मरण पावल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागी ही पोटनिवडणूक होती आणि त्यामध्ये अगदी भाजप सुद्धा हिंदुत्ववादी नव्हता. अशा वेळेला हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी डॉक्टर रमेश प्रभू यांना पार्ल्याला पोटनिवडणुकीत उभं केलं होतं आणि तेव्हा त्यांनी उघडपणे उजळ माथ्याने हिंदुत्वाचा प्रचार केला आणि इतका आक्रमक प्रचार केला होता की त्याविरुद्ध झालेल्या एका केसमुळे बाळासाहेबांचं 6 वर्षा मताचा अधिकार रद्द करण्यात आला होता. थोडक्यात बाळासाहेब आणि महाराष्ट्र यांचं नातं हे मराठीपेक्षा हिंदुत्वाचं आहे आणि तो वारसा बाळासाहेब आपल्या पश्चात आपल्या सुपुत्राला म्हणजे उद्धव ठाकरेंना आणि नातू आदित्य ठाकरे यांना देऊन गेले. जो पक्ष बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या आधारावर उभारला, ज्याच्यामुळे त्यांची हिंदू हृदय सम्राट अशी ओळख झाली आणि तो पक्ष हिंदुत्ववादी पक्ष हा बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवला होता. वारसा हिंदुत्वाचा होता.
पण मुख्यमंत्री होण्यासाठी असेल किंवा आणखीन कशाहीसाठी असेल, पण उद्धव ठाकरे यांनी तो हिंदुत्वाचा वारसा टाकला, फेकला, पायदळी तुडवला आणि ते दोन काँग्रेस पक्षांबरोबर गेले. त्यानंतर मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंना आपली मतं दिलेली आहेत. गेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना जी इतकी प्रचंड मतं मिळाली, ती मतं हिंदुत्व पायदळी तुडवल्यामुळे मिळालेली होती. मराठी किंवा हिंदुत्वाची मतं घटली, पण मुस्लिमांची मतं आली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुंबईत 6 पैकी 3 खासदार निवडून आले. विधानसभेला 36 पैकी 10 आमदार निवडून आले, ते सुद्धा मुस्लिम संख्येमुळे आले. अगदी तुम्हाला माहिती असेल की हरुण खान नावाचा जो वर्सोव्याला निवडून आला, किंवा तुमच्या माझगाव मधून जामसुदकर नावाचा आमदार निवडून आला. तिथे मुस्लिम प्रचंड संख्येने आहेत, पण ते मुस्लिम एक गठ्ठा उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले. काँग्रेसचे 3 आमदार आले, उद्धव ठाकरेंचे 10 आमदार आले, ते मुस्लिमांच्या मतांमुळे आले. आणि त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पायदळी तुडवलं होतं. आपल्या पित्याने दिलेला महान हिंदुत्वाचा वारसा, ज्या आधारावर पक्ष राज्यव्यापी झाला होता, ते हिंदुत्व पायदळी तुडवलं आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यात धन्यता मानली. आणि म्हणून त्यांच्या मागे मुस्लिम ठामपणे उभा राहिला होता. अगदी काँग्रेसला सुद्धा तितकी मतं मिळाली नाहीत. 3 पैकी 2 आमदार काँग्रेसचे मुस्लिम आहेत, पण काँग्रेसचे जिथे मराठी किंवा हिंदू उमेदवार होते, तिथे मुस्लिमांनी काँग्रेसला मतं दिली नव्हती, उद्धव ठाकरेंना दिली होती. आणि त्याचं एकमेव कारण होतं की जो आपल्या पित्याचा वारसा, हिंदुत्वाचा वारसा मुस्लिमांना खुश करण्यासाठी झिडकारून लावतो, पायदळी तुडवतो, त्याचं कौतुक मुस्लिमांना होतं. तेवढंच नाही, आणि मग उद्धव ठाकरे आपला असं वाटायला लागलं मुस्लिमांना. म्हणून लोकसभा निवडणुका संपल्यानंतर ज्या वेळेला संसदेमध्ये वक्फ विरोधी विधेयक आणलं गेलं, त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे उभे ठाकले नाहीत, वक्फच्या समर्थनाला उभे ठाकले नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यावर बहिष्कार टाकला होता. तेवढ्यावर समाधानी नसलेले मुस्लिम मातोश्रीवर मोर्चा घेऊन गेले होते. उद्धव ठाकरे गद्दार आहेच्या घोषणा दिल्या होत्या आणि त्यातून धडा घेऊन आपला मुस्लिम मतदार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वक्फच्या विरोधात दंड थोपटले. पुढच्या प्रत्येक बाबतीत वक्फच्या जमिनीला हात लावू देणार नाही इतकी गर्जना, डरकाळी फोडली होती उद्धव ठाकरेंनी. हे सगळं करताना आपला हिंदू मतदार, हिंदुत्ववादी मतदार आपल्यापासून दुरावेल याची काडी मात्र परवा उद्धव ठाकरेंनी केली नाही. हा मुस्लिमांसाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या अस्तित्वाशी केलेला त्याग होता. आपलं अस्तित्व लाथाडलं होतं. एवढा मोठा त्याग काँग्रेसने मुस्लिमांसाठी केलेला नाही. आपली आयडिओलॉजी, आपल्या पक्षाची वारशात मिळालेली आयडिओलॉजी, विचारधारा मुस्लिमांना खुश करण्यासाठी उद्धव ठाकरे पायदळी तुडवतात, तेव्हा एक प्रकारे मुस्लिमांवर, मुंबईच्या मुस्लिमांवर उद्धव ठाकरेंनी उपकार केलेले आहेत. त्याकडे मुस्लिम मतदार महापालिका निवडणुकीत पाठ फिरवणार का, हा माझा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंची मतं कमी करून काँग्रेसला जवळजवळ 41% मतं द्यायला निघालेला जो मुस्लिम आहे मुंबईचा, त्याच्या त्या सर्वेत आलेला आहे. दिल्ली आहे तसं नाही, पण देणार असेल तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी आपल्या धर्माला, आपल्या पाठीराख्यांना, आपल्या विचारधारेला, आपल्या पित्याच्या वारशाला लाथ मारणारा तुम्हाला पाठ फिरवून चालेल. उद्धव ठाकरे हाच मुस्लिमांचा, मुंबईतल्या मुस्लिमांचा सगळ्यात लढवय्या नेता आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलंय, कृतीतून दाखवून दिले. आणि तेवढा त्या काँग्रेस सुद्धा करत नाही. काँग्रेस मुस्लिम विभागामध्ये मुस्लिम उमेदवार उभा करून मतं मागतो. मग तो अमीन पटेल असेल किंवा तुमचा काय म्हणतात असलम शेख असेल,
पण उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी मराठी आणि हिंदू अस्मितेच्या मतदारांना दुखवलेलं आहे. इतकी मुस्लिमांना, मुस्लिम उद्धव ठाकरेंना जवळचे वाटतात आणि त्याकडे मुस्लिम मतदार पाठ फिरवणार आहे का? मला खरंच कौतुक वाटतं. त्याच्याही पलीकडची गोष्ट आहे, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व किती झुगारले बघा मुस्लिम मतांसाठी. तमिळनाडूमध्ये हायकोर्टाने कुठल्या तरी एका टेकडीवर मंदिर आहे, तिथे देवाची प्रार्थना, हिंदू देवतेची प्रार्थना करण्यासाठी दीप प्रज्वलन केलं जातं आणि तो प्रज्वलन करण्याचा अधिकार असला पाहिजे असं ज्या न्यायाधीशाने म्हटलं, त्याच्या विरुद्ध संसदेमध्ये महाअभियोग आणला गेलाय, इम्पिचमेंट आणली गेली. त्यासाठी सुद्धा शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या एका खासदाराने त्या अर्जावर, इम्पिचमेंटच्या अर्जावर सही केलेली आहे. हे एवढं सगळं उद्धव ठाकरेंनी कशासाठी केलं? मराठी मतांसाठी केलं? हिंदुत्ववादी मतांसाठी केलं? नाही केलं. आजवर ज्या हिंदुत्ववादी मतांनी, मराठी अस्मितेच्या मतांनी शिवसेनेला, बाळासाहेबांच्या शिवसेनेला उभं केलं, त्याला लाथ मारून उद्धव ठाकरे मुंबईत खंबीरपणे मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी, मुस्लिमांना खुश करण्यासाठी उभे राहिले. तर मला असं वाटतं की मुंबईतल्या मुस्लिम मतदारांचं हे कर्तव्य बनतं की त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा राहिला पाहिजे, उद्धव ठाकरेंची सत्ता राहिली पाहिजे, यासाठी मतदान केलं पाहिजे. आणि उद्धव ठाकरे जर तुमच्यावर विसंबून आहेत, उद्धव ठाकरे सेक्युलर झाले आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करायला एका पायावर तयार झाले, म्हणून लोकसभा विधानसभेला ज्या मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंच्या उभाठा शिवसेनेला मतदान केले, मला असं वाटतं की त्यांचं हे कर्तव्य आहे की आज उद्धव ठाकरे आणि ठाकरे ब्रँड अडचणीत असेल तर तो उद्धव ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड त्यांनी बुडवलेला आहे आणि उद्धव ब्रँड नावाचा नवा ब्रँड उभा केलाय, तो मुस्लिम तुष्टीकरणासाठी आहे. त्या मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या उद्धव ब्रँडकडे मुस्लिम मतदार पाठ फिरवणार का? सर्वे तसं सांगतोय की उद्धव ठाकरेंकडे मुस्लिम मतांनी पाठ फिरवले का 28% वगैरे आणि 41% काँग्रेसला. काँग्रेसने असं काय केले मुस्लिमांसाठी? जितका त्याग उद्धव ठाकरेंनी केला तेवढा केलेला नाही. शक्य होईल तितकं हिंदू बंधू भगिनींनो, बांधवांनो, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात बोलायचे बंद झाले. भगव्याशी त्यांना वावडं आहे. राज ठाकरे सुद्धा आपल्या बंधूंसोबत गेल्यानंतर भगवी शाल वापरायचे बंद झाले. त्या उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधू ब्रँडकडे मुस्लिम मतदार पाठ फिरवणार आहे का? मला असं वाटतं ती गद्दारी होईल. मुस्लिम मतदाराने आपल्या ह्या नव्या उद्धारकांकडे, पाठीराख्यांकडे, तारणहारांकडे नव्या दृष्टीने बघितलं पाहिजे. या पुढल्या काळामध्ये हिंदूंच्या विरोधात लढण्यासाठी मुस्लिमांना नवे सेनापती सापडलेत, ज्यांना आज ठाकरे बंधू किंवा ठाकरे ब्रँड म्हटलं जातं. RSSच्या विरुद्ध, विश्व हिंदू परिषदेच्या विरुद्ध, कुठेही मस्जिद विरुद्ध मंदिर असा विवाद निर्माण झाला तर तेव्हा खंबीरपणे मशिदीच्या बाजूने उभा राहणारा जो नेता तुम्हाला हवाय तो उद्धव ठाकरेंमध्ये आहे, राज ठाकरेंमध्ये आहे. कदाचित उद्या राज ठाकरे प्रत्येक मशिदीवर भोंगा लावून अजान देणं हा मुस्लिमांचा हक्क आहे असं म्हणून आंदोलन करतील आणि मनसेच्या आपल्या मनसैनिकांना आदेश सुद्धा देतील की जा, पहिल्यांदा एक काम करा, जिथे हनुमान चालिसा चालते ते हनुमान चालिसा बंद पडा आणि प्रत्येक मशिदीवर मोठमोठे भोंगे लावा. मला असं वाटतं की ही आज अटीतटीची वेळ, अटीतटीची लढाई, हतगाईची लढाई. जर ठाकरे बंधू लढत असतील तर त्यांच्याकडे मुस्लिम मतदाराने पाठ फिरवणं ही गद्दारी असेल, विश्वासघात असेल. तुमच्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्याला पिढीजात काय तो वडिलार्जित असलेला वारसा तुडवलेला आहे, तेव्हा त्यांचे पांग फेडण्याची हीच वेळ आहे. मुस्लिम मतदारांनो, ठामपणे उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहा.
हिंदू लाचार आहेत ते. शिवबंधन मानलं म्हटल्यावर साहेबांच्या मागे मत द्यायला देतील. उद्धव ठाकरेंना हिंदू मतांची पर्वा करायचं काही कारण नाही. खोळे आहेत. साहेबांचं आहे, साहेबांचं आहे, शिवबंधन मानलंय, आम्ही निष्ठावान आहोत, ते देतील. म्हणून उद्धव ठाकरेंना त्यांची पर्वा नाहीये हिंदू मतं जातील की राहतील. पण प्रत्येक निवडणुकीत मत बदलण्याचा मुस्लिमांचा जो बाणा आहे त्याचा धोका उद्धव ठाकरेंना आहे आणि त्याची पडछाया किंवा प्रतिबिंब या सर्वेमध्ये पडले. म्हणून हा वेगळा व्हिडिओ केला. मुस्लिम मतदारांनो, कृपया उद्धव ठाकरेंना दगा देऊ नका, गद्दारी करू नका, त्यांना वाऱ्यावर सोडू नका. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.